धनुरास आपल्याला धनु राशीचं चिन्ह अर्धा घोडा माणूस आणि अर्धा माणूस हातामध्ये धनुष्यबाण घेतले. कसं आहे, ही व्यक्ती आहे ना, धनु राशीच्या लोक आहेत ना, काम करण्यात खूप अग्रेसर असतात. कारण त्यांना बघा 4 घोड्याचे पाय आणि 2 माणसाचे पाय असे 6 पायाने ती पुढे जाणारी असेल. म्हणजे काय की स्वतःची प्रगती करणार आहे. धनुष्यबाण म्हणजे की अचूक काम करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. पण त्यांना कोणी छेडलं तर बाण सोडायला काही कमी करणारे नाही. हे तितकंच खरं आहे. असं हे धनुराशीचं व्यक्तिमत्व आहे. आणि धनुराशीमध्ये आता कसं आहे, गोचर रवी लग्नी आहे. आता तो मकरेत कुटुंब स्थानात येणार आहे. म्हणजे कौटुंबिक जबाबदारी तुम्हाला वाढणार आहे. कुटुंबाकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे आणि या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागणार आहे. पण शुक्र जो आहे चतुर्थात आहे. म्हणजे काय की व्यापार व्यवसाय नोकरीमधनं उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे घरामधलं वातावरण अतिशय तुम्ही चांगलं ठेवायचा प्रयत्न करणार आहे. आर्थिकदृष्ट्या तुमचं सक्षमच असणार आहे. कारण उत्पन्न वाढलं की घरामध्ये तुमच्या चांगल्या वस्तू घेऊ शकाल, किमती वस्तू घेऊ शकाल. घरातलं वातावरण तुम्ही कम्युनिकेशन अतिशय उत्तम ठेवण्याचा प्रयत्न कराल. सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहात. तर या गोष्टी तुमच्या हातात आहेत आणि त्या तुम्ही करणारच आहात. मंगळ मात्र अष्टमातनं तो सप्तमात येणार आहे. फक्त काय भागीदारीशी किंवा वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला काही प्रश्न समोर उभे राहू शकतात, अचानक येऊ शकतात. तर त्यात तुम्ही स्थिर राहून स्थिर बुद्धीने विचारांनी सकारात्मक दृष्टिकोन ह्या जर तुम्ही ठेवलात तर हे वाद काहीच राहणार नाही. कारण हे प्रश्न सुटणार आहे. आणि मुख्य म्हणजे लग्नेश गुरु षष्ठात आहे. जरी लग्नेश षष्ठात असला तरी तुम्हाला कुठलीही निगेटिव्ह गोष्ट तुम्हाला होणार नाही. नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला सहकार्य करणार आहे. मुख्य म्हणजे हाताखालच्या लोकांचा साथ तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे काय होतं, काम निश्चित चांगलं होऊन वरिष्ठांची साथ तुम्हाला मिळणार आहे. वरिष्ठांची साथ मिळाल्यामुळे काय होणार आहे, कामात प्रगती होऊन पैशात वाढ होणार आहे. व्यापार व्यवसायांचा पण व्यवसाय चांगला चालणार आहे. त्यामुळे त्यांनाही म्हणजे उत्पन्नाचा जो स्रोत आहे तुमचा ऑलरेडी वाढणार आहे. त्यामुळे त्याच्यातही काही धनुराशीच्या लोकांना काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त कम्युनिकेशन तुमचं नीट ठेवा. आणि शनी तर पराक्रम स्थानात. आता शनीसारखा ग्रह जेव्हा पराक्रम म्हणजे तृतीयात आहे तेव्हा तुमचा पराक्रम हा उत्तमच होणार आहे. तुम्ही काम करणार, नीट नेटकेपणाने काम कराल, नियमित काम कराल आणि त्याचे फायदे आपल्याला मिळणारच आहेत. मुख्य म्हणजे फॉरेन मधनं तुम्हाला काही संधी येण्याची शक्यता आहे. जशी प्रतिष्ठित लोकांची तुम्हाला सहाय्य मिळणार आहे तसंच या गोष्टीतून तुमची प्रगती होणार.